नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश बनीला घेऊन घरात येतो. घरात आल्या जयश्री त्याला विचारते की कसा आहेस तू, कोणी बघितलं तर नाही आहे ना तुला आलेलं. आकाश म्हणतो की आई तू का असं विचारतेस. जयश्री म्हणते की काही नाही, काहीसुद्धा नाही, तुला काही बोललेलं आम्ही पटत नाही त्यामुळे सोड तू. बरं जेवण करून घेतोस का, मी जेवण गरम करून आणते. आकाश म्हणतो काही गरज नाही आहे आई त्याची, मी जेवण करून आलोय. तेव्हा जयश्री म्हणते झालं, आजही तू बाहेरचंच खाऊन आलास ना. आकाश या परिस्थितीत सुद्धा तुला असं का सुचतं. आकाश म्हणतो की आई मला खरंच खूप डोकं दुखतंय माझं, मी गोळ्या खाऊन आराम करतो. तो जयश्रीचं काहीही न ऐकता आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा तनया लगेच म्हणते की आई मी त्यांना गोळ्या देऊन येते, त्यांनी पाणी घेतलं नसेल ना, पाणी ठेवून येते रूममध्ये असं म्हणून ती तनया लगेच जाते. तिने लकीने तनयाला त्यांच्या रूममध्ये पाठवलेलं असतं. आकाश रूममध्ये बसतो तेव्हा तनया येते आणि पाणी ठेवते. म्हणते की आकाश दादा, आईने मला गोळ्या द्यायला लावलेत, तुम्ही सारखं विसरता म्हणून त्या गोळ्या आधी मी तुम्हाला देते. म्हणून ती जबरदस्तीने गोळ्यांचा डब्बा उघडते. त्यात तिनं झोपेच्या गोळीचं पाकिट आधीपासूनच आणलेलं असतं. ते बाहेर आल्यानंतर ते गोळीचं पाकिट घेते आणि गोळ्या खोलून देते. आकाश नको मला असं म्हणत असताना सुद्धा जबरदस्तीने त्याच्यासमोर ते नाटक चालू असतं. तेव्हा ती जेव्हा गोळ्या देत असते तेव्हा आकाशला म्हणते की अरे दादा, हे तर झोपेच्या गोळीचं औषध आहे आणि एवढा स्ट्रॉंग डोस तू कशाला घेतो. तेव्हा आकाश म्हणतो की असेल काहीतरी डॉक्टरांनी दिलेलं असेल. तनया म्हणते की नाही नाही, हे असं शक्य नाही आहे, थांब मी तुझ्या फाईलमध्ये प्रिस्क्रिप्शनमध्ये आहे का ते बघते. म्हणून ते आकाश नको म्हणत असताना सुद्धा त्या फाईल उघडते आणि म्हणते की आकाश दादा याच्यात कुठेच हा डोस नाही आहे, म्हणजे तुला वसुंधरा वहिनी जबरदस्तीने या गोळ्या तुला न माहिती तर होताना देत होती. आकाश म्हणतो की तनया माझ्या गोळ्यांचं सगळं वसुंधरा बघत होता, त्या बघतील ते, तू कशाला एवढं करते. तनया म्हणते की नाही नाही, मला ही गोष्ट आईंना सांगितलीच पाहिजे. म्हणून ती तशीच पळत जाते. आकाश तिच्या मागे तनयाला थांबवतो पण तनया काही ऐकत नाही. तनया खाली गेल्यानंतर अहो आई ऐकलत का, बघा काय हे, वसुंधरा आकाशदादाला झोपेच्या गोळ्या देत होती, इतके दिवस आकाशदादाला गाढ झोपी घालायचे. जश म्हणते की अरे तेव्हा ही बाई अजून मला काय काय बघायला लावणार आहे काय माहीत. आकाश बघितलंस ना, उघडले का तुझे डोळे, बघ हे झोपेच्या गोळे तुला इतक्या दिवस देत होती. तेव्हा माधवराव म्हणतात की आकाश तुला कळतंय का, एवढा स्ट्रॉंग डोस कोण घेतं आणि डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठली गोळी घ्यायची नसती, हे एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला. आकाश म्हणतो की बाबा माझ्या गोळ्यांचं सगळ्या वसुंधरा बघत होत्या. तेव्हा लकी म्हणतो की अरे बापरे, ही बाई काय काय करायला लावणार आहे आणि काय काय करणार आहे पैशासाठी माहीत नाही, तरीच ही यांना झोपी घालायची आणि अशी धंदे करायची. आकाश शांत बस म्हणतो. तेवढ्यात वकील येतात. वकील आल्यानंतर ते म्हणतात की माझ्या हाती काही पुरावे लागलेत, ते तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो आणि तुमच्याकडून काही ॲडिशनल माहिती मिळते का ते बघण्यासाठी आलो असतो. जयश्री लगेच चालू असलेला विषय वकिलांकडे सांगते की ही बाई, हा घ्या पुरावा, ह्या गोळ्या आकाशला माझ्या झोपेच्या गोळ्या देत होती, तेही त्याच्या माहिती नसताना. वकील म्हणतात की हा तर खूप मोठा पुरावा आहे, म्हणून ते पुरावे घेतात. आकाश म्हणतो की तुमच्याकडे कसले पुरावे भेटलेत. वकील त्यांनी जे फोटोकॉपी काढलेले असतात ते सगळ्यांना दाखवतात. आकाशसुद्धा बघतो. जयश्री म्हणते की बघ, मी तुला म्हटलं होतं ना, ही वसुंधरा चांगली मुलगी नाही आहे, या बाईनं काहीसुद्धा आता कुठेसुद्धा तोंड ठेवायच्या लायकीचं ठेवलं नाही. आकाश तू तुझे डोळे उघड असं म्हणून ती त्याच्या मागे लागलेली असते. आकाश सगळ्यांच्या हातातून फोटो घेतो आणि बघतो. तोच मुलगा असतो जो डिलिव्हरी बॉय त्याला शूट आऊट करायला आलेला असतो. आकाशला ते आठवतं. आकाशला खूप मोठा धक्का बसतो. तो तिथे शांत बसतो. तिथून तर जयश्री लगेच म्हणते की आकाश बस झाला आता, मी अजिबात ऐकून घेणार नाही, परत तू त्या बाईकडे जायचं नाहीस. लकी म्हणतो की बरं झालं. तेव्हा वकील म्हणतात की ठीक आहे, मी उद्या येतो. उद्या आल्यानंतर आपण ॲडिशनल माहिती भेटते का ते बघतो. तेव्हा आकाशला एवढा मोठा धक्का बसलेला असतो. तो काहीही न बोलता आपल्या रूममध्ये जातो आणि रूमला कडी लावून रडत बसतो. ते झाल्यानंतर तेव्हा लकी तनया दोघेजणंसुद्धा हसायला लागतात. सगळेजण जयश्री आणि माधव त्याच्या मागे जातात की तो त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. ते दरवाजा ठोठवतात पण आकाश काही दरवाजा उघडत नाही. इकडे तो वकील विचारत असतो की साहेब मी काही जास्त तर केलेलं नाही आहे ना. लकी म्हणतो की नाही नाही, तुम्ही अगदी प्रमाणात केले, आपल्याला हाच तर दणका उडवून द्यायचा होता. तेव्हा तनया म्हणते की हो, मला हाच ड्रामा बघायचा होता. असं म्हटल्यानंतर ते तिथे आपलं डील करत असतात. इकडे जयश्री माधवराव मोठ्याने दरवाजे उघडत असतात पण आकाश काही उघडत नाही. तेवढ्यात हे सगळं बनी लांबून बघत असतो. जयश्री म्हणते की बघितलं ना, काय अवस्था करून टाकली माझ्या पोराची. आकाशने परत काही त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं तर, आधीच इराच्यामुळे तो ज्या गोळ्या घेत होता आता परत त्या गोळ्या घ्यायला लागू नये.
हे सगळं बनी ऐकतो. आकाश मात्र रडत असतो. आकाश आपले विनवणी करून आईला तू इथून जा, नाहीतर मी खरंच गोळ्या खाईन अशी धमकी देतो. जयश्री म्हणते की नाही आकाश, तसं काही करू नको, मी जाते बाळा इथून. तेव्हा माधवराव तिला गपचूप घेऊन जातात आणि आकाश तिथे दरवाजाला बसून रडत असतो. बनी ते गेल्यानंतर येतो. दरवाजा ठोठावतो पण तो दरवाजा उघडत नाही. तरीसुद्धा बनीचा दरवाजा उघडायचा कार्यक्रम चालूच असतो. थोड्या वेळाने आकाश दरवाजा उघडतो. बनी आतमध्ये येतो. बनी बाबाला मिठी मारतो आणि म्हणतो की बाबा तू ठीक आहेस ना रे, तू का असा करतोय, तू काळजी करू नकोस, आपली आई नक्की सुटेल. तेव्हा त्याचं हे सगळं बोलणं ऐकून आकाश वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो आणि त्याचा सगळा राग बनीवर निघतो. तो म्हणतो की शांत बस सारा, किती बडबड करशील, तुला कळत नाही काय. हा एवढा मोठ्या आवाजात बघितलेला बघून बनी खूप घाबरतो. तो एका खुर्चीवर बसतो. तो रडत असतो. आकाशला काही सुचत नसतं. तो शांत बसलेला असतो. तो आकाशकडे बारकाईने लक्ष देत असतो. इकडे विशाखा तिच्या घरी चहा पित असताना तिथे लकी नाचत नाचत पेढे घेऊन गेलेला असतो. विशाखा म्हणते की हे कशासाठी. तेव्हा लकी म्हणतो की अहो आता ही केस आपण जिंकणार आहोत, कायमची वसुंधरा जेलमध्ये जाईल. विशाखा म्हणते की हो ते तर होणारच आहे, आपण सापळाच असं रचलं आहे. लकी म्हणतो की हो ना, आता काही नाही, आता एवढ्या कमी वेळात आकाश या परिस्थितीत आहे की तो दुसरा वकीलसुद्धा शोधणार नाही आणि जरी भेटलाच तरी तो काय लढणार आहे. त्यामुळे ही बाजी तर आपणच जिंकलेली आहे म्हणून हे दोघं सेलिब्रेट करायला लागतात. इकडे आकाश उठतो आणि सगळीकडे गोळ्या शोधायला लागतो. त्याला कपाटात एक गोळी सापडते. बनी बघतो ती. आकाश खाणारच असतो की इतक्यात बनी त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की बाबा प्लीज तू या गोळ्या खायच्या नाहीस, तू प्लीज गोळ्या ह्या खाऊ नको बाबा, प्लीज ऐक तू माझं. चिनू मनूला आज त्यांची आई सोडून गेली, तू या जर गोळ्या खाल्ल्या आणि तू पण सोडून गेला तर चिनू मनूला तुझ्या मागे कोण आहे सांग बाबा, प्लीज खाऊ नको. त्याची ही केविलवाणी विनंती त्याच्या पोटाला मारलेली बघून त्याला फार वाईट वाटतं. आकाशच्या हातून गोळ्याचं पाकिट पडतो आणि तो बनीला मिठी मारून बसतो. तो त्याचा निर्णय बदलतो. हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.